नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये। आज आपण बनवतोय टिफिनसाठी असू देत किंवा नाश्त्यासाठी मऊ लुसलुशीत उपमा बनवतोय, तेही खमंग चवीचा। बऱ्याच जणांना उपमा आवडत नाही कारण तो घशात दाटल्यासारखा वाटतो किंवा मग चवीला चांगला बनत नाही। तर असा बनवला तर सगळेजण आवडीने खातील आणि खूप बनवायला सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला रवा लागणार आहे। तर या पेल्याने मी 2 पेले रवा घेतलाय, ताटात 1 पेला रवा मोजून काढलाय आणि पेल्यामध्ये थोडे शेंगदाणे, थोडे काजू घेतलेत, 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत, 1 छोटं गाजर कट करून घेतले, हिरवी मिरची आणि कढीपत्ता। आपल्याला प्रमाण अचूक घ्यायचं आहे। तर सगळ्यात अगोदर आपल्याला कढईमध्ये 2 पळी तेल टाकायचं, त्यामध्ये हा रवा टाकून घ्यायचा। आता मी 1.5 पेला रव्याचाच उपमा बनवणार आहे। भाजून फक्त 2 पेला रवा घेते, नंतर अर्धा पेला रवा याच्यातला मी काढून घेणार आहे बाजूला। सगळ्यात अगोदर आपल्याला मिडियम गॅसवरती हा रवा चांगला खमंग खुसखुशीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। रवा जेवढा चांगला भाजणार तेवढाच आपला उपमा एकदम खमंग असा बनणार आहे। हा पण रव्याचा आपल्याला कलर चेंज होऊ द्यायचा नाही, सतत हलवत राहायचे रवा आणि अगदी 4 ते 5 मिनिट हा रवा भाजायचा आहे। तर जसं जसं रवा भाजत जाईल तसा एकदम खुसखुशीत हलका फुलका होतो। हे पहा, आपला रवा बऱ्यापैकी भाजत आला आहे आणि 4 ते 5 मिनिट झाला रवा चांगला भाजला आहे आणि कलरही अजिबात त्याचा बदललेला नाही आहे। आता रवा आपला चांगला भाजून झाला आहे। आता याच्यामधला अर्धा पेला मी रवा बाजूला काढून ठेवते आणि बरोबर 1.5 पेला रव्याचा आपल्याला उपमा बनवायचा आहे। तर तुम्हाला दिसत असेल किती मस्त आपला इथे रवा भाजलेला आहे। हे पहा, असाच भाजून घ्यायचा, यापेक्षा जास्त भाजायचा नाही। तर अर्धा पेला रवा मी काढून घेतले, भाजल्यामुळे तो एकदम फुललेला आहे आणि खुसखुशीत दिसतोय, त्यामुळे जास्त दिसतोय, पण कच्चा जर बघितला तर बरोबर अर्धा पेला रवा आहे। आता आपल्याला त्याच कढईमध्ये 3 पळी तेल टाकून घ्यायचे। तेल गरम झालं, याच्यामध्ये आपल्याला काजू तळून घ्यायचे। तर तेल गरम झाले, आता याच्यामध्ये आपण थोडेसे काजू तळून घेऊया आणि हे अगदी ऑप्शनल आहे, पण काजू टाकले ना खूप छान उपमा खायला लागतो। नक्की एकदा ट्राय करून पहा। जे कोणी शेंगदाणे खात नसतील, आवडत नसेल, तर त्यांनी काजू वापरायचे, खूप भारी लागतात उपम्यामध्ये। तर अशा पद्धतीचे काजू भाजून घ्यायचे, यापेक्षा जास्त डार्क कलर करायचे नाही, नाहीतर मग कडवट लागतात। त्याच तेलामध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे। तर मुठभर शेंगदाणेसुद्धा छान खमंग क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे, कच्चे राहू द्यायचे नाही शेंगदाणे। कमी गॅसवरती भाजायचे म्हणजे एकदम खमंग ते भाजले जातात। तर हे पहा, अशाच रंगावरती काढायचे, खूप डार्क करायचे नाही। तर शेंगदाणे आणि आपले काजू तर भाजून झालेत। आता त्याच तेलामध्ये आपल्याला फोडणी करायचे। तेल खूप जास्त असेल तर थोडंसं कमी करू शकतात। आता याच्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकली, मोहरी छान तडतडू द्यायची। मोहरी फुटली की मग त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकायचे आणि कढीपत्ता टाकायचा। जिरे मोहरी छान फुलू द्यायची, कच्चे असतानाच त्याच्यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं नाही। फोडणी चांगली बसली तर उपमा खमंग होतो। आता त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेला सर्व कांदा टाकून घ्यायचा आहे। उपम्यामध्ये थोडासा कांदा जास्तच वापरायचा, म्हणजे उपमा खूप मोकळा सुटसुटीत बनत नाही, एकदम मऊ लुसलुशीत तयार होतो। आता आपल्याला कांदा चांगला परतवून घ्यायचा आहे। तर कांदा, हिरवी मिरची मी सोबतच टाकलेलं आहे। आता हे सगळं चांगलं भाजून घ्यायचं। हळूहळू कांद्याचा कलर चेंज झाला की याच्यामध्ये गाजर टाकून घ्यायचं। तर मी ते 1 छोटं गाजर टाकले बारीक चिरून, तुम्ही याच्यामध्ये हिरवा मटार टाकू शकतात आणि गाजर टाकणं हे अगदी ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकतात हिरवा मटार, गाजर। पण गाजर, हिरवा मटार टाकला तर उपम्याची चव अजूनच डबल होते। गाजर थोडा वेळ चांगलं परतवून घेतलं कांद्यासोबत, कांदासुद्धा आपला चांगला भाजून झाला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आणि हे सगळं चांगलं परतवून घ्यायचे। खूप कांदा एकदम मोकळा सुटसुटीत होईपर्यंत भाजायचा नाही, थोडासा त्याचा कलर चेंज होईपर्यंतच भाजू द्यायचा आणि हो, कच्चा पण राहू द्यायचा नाही, असा कांदा भाजून घ्यायचा। तर छान हे सगळं फ्राय करून घेतले। आता याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर हळद टाकू शकतात किंवा मग पांढरा उपमासुद्धा बनवू शकतात। पाव चमचा मी हळद टाकून घेतली आणि साईडलाच मी पाणीसुद्धा गरम करून घेतले। तर आपल्याला इथे आणि आपण इथे 1.5 पेला रव्याचा उपमा बनवतोय, त्यासाठी आपल्याला इथे 3.5 पेला पाणी घ्यायचे। तर 1.5 पेला रवा असेल तर 3 पेला पाणी बरोबर आहे, पण उपमा एकदम मऊ लुसलुशीत आहे तसा राहण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी जास्त टाकायचं आहे। त्यामुळे रवा भरपूर वेळ आहे तसा राहतो, एकदम ड्राय पडत नाही। आणि तुम्ही एकदम बारीक जर रवा वापरला असेल, खूप छोटा चिरोटी रवा, तर मग 1.5 पेला पाण्यासाठी
बरोबर 3 पेले पाणी टाकू शकतात. 0 साईजच्या नंतरचा जो रवा असतो तो मी ते वापरले, त्यामुळे मी 3 पेला आणि वरती आणखीन थोडं पाणी एवढं टाकलेलं आहे. आणि असं अचूक प्रमाण घेतलं तर एकदम मस्त मऊ लुसलुशीत आपला उपमा बनून तयार होतो. पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आणि एका हाताने थोडा थोडा उपमा टाकायचा आणि एका हाताने उलटण्याने हे उपमा आपल्याला चांगला मिक्स करून घ्यायचं आहे. एकही गुठळी होणार नाही, तुम्हाला 100% गॅरंटी देते. एकदम भारी असा मऊ लुसलुशीत आपला उपमा बनून तयार होणार आहे. तुम्हाला दिसत असेल एकसुद्धा याच्यामध्ये गुठळी झालेली नाही आहे रव्याची. एकदम मऊसूद असा आपला रवा झालेला आहे. एकतर आपण अगोदर भाजून घेतलेला आहे, त्यानंतर गरम पाणी वापरले, प्रमाण बरोबर घेतले आणि रवा टाकताना थोडा थोडा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करत राहायचं. बघा तुम्ही एकसुद्धा गुठळी त्याच्यामध्ये होणार नाही. आता थोडंसं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण तळून घेतलेले शेंगदाणे, काजू आणि कोथिंबीर वरून टाकायची. सगळं चांगलं मिक्स करायचं आणि लगेचच याच्यावरती झाकण ठेवायचं. झाकण ठेवून 2 मिनिट याला चांगली कमी गॅसवरती वाफ काढून घ्यायची. एवढा भारी उपमा तयार होतो ना, तुम्ही नक्की करून पहा. आणि गाजर टाकल्यामुळे याची चवसुद्धा खूप भारी लागते, गाजर आणि काजू टाकल्यामुळे. तर आता सगळं चांगलं मिक्स करून घेतलं, याच्यावरती झाकण ठेवलं आणि अगदी 2 मिनिट आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. तर झाकण उघडून पाहूया. पाहू शकतात कसला भारी आपल्या इथे उपमा बनवून तयार आहे. सुगंधानेच कोणालाही खावासा वाटेल एवढा भारी हा उपमा तयार होतो. ज्यांना कोणाला आवडत नसेल ना, त्यांना अशा पद्धतीने करून द्या. खूप भारी हा उपमा चवीला लागतो. तर आहे की नाही एकदम मऊ लुसलुशीत. तुम्हाला दिसत असेल किती भारी आपला उपमा बनवून तयार झाला आहे. तर ज्या काही छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या वापरल्या तर एकदम भारी आपला उपमा तयार होतो. जसं की पाण्याचं प्रमाण अचूक घ्यायचे, रवा चांगला भाजलेला पाहिजे, फोडणीमध्ये गरमच पाणी टाकायचं. गार पाणी टाकलं तर त्याची चव बिघडते आणि पाणी कमी पडलं तर उपमा खूप ड्राय होतो आणि मऊ लुसलुशीत बनत नाही. त्यामुळे अशा छोट्या छोट्या टिप्स वापरल्या ना तर भारी एकदम उपमा तयार होणार आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. तुम्ही मुलांच्या टिफिनमध्ये बनवून देऊ शकतात किंवा घरी नाश्त्यामध्ये सुद्धा करून खाऊ शकतात. अशा पद्धतीने आपली इथे उपम्याची रेसिपी तयार झाली. आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. म्हणजे तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ आणि लाँग व्हिडिओ दोन्ही पाहता येतील. बाय.